स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. हे वाक्य आपण कितीतरी वेळेला ऐकतो फक्त. पण प्रत्यक्षात जेव्हा आई खरोखरच आपल्या आयुष्यातून निघून जाते ना, तेव्हा आपण किती कफल्लक झालेलो आहोत हे जाणवतं. अगदी रिकामी वाटतं. आपण कितीही रडलो तरी आई काही परत येत नाही. मातृदिनानिमित्त आईसाठी सुचलेल्या या काही ओळी आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आई, सासरी जाताना मी मागे वळून पाहिलं. तेव्हा आई तू म्हणालीस, बाळा यापुढे तुला एकटीलाच चालायचंय, माझ्या सोबतीशिवाय. मी पावलं टाकत राहिले. थोड्या पायऱ्या चढल्यावर मी मागे वळून पाहिलं. तू अजूनही तिथेच होतीस. म्हणालीस चालत राहा, मी आहे इथेच. थोड्या थोड्या अंतरावरून मी मागे वळून पाहत होते. तू कायम दिसलीस, खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी असल्यासारखी. मी एक एक पायरी चढत होते, आपल्यातलं अंतर वाढत होतं. असंच मागे वळून पाहिल्यावर तू म्हणालीस, ऐक बाळा, कदाचित एक क्षण असाही येईल जेव्हा मी तुला दिसणार नाही. माझा आवाजही तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण एक विश्वास कायम ठेव. जेव्हा जेव्हा तू माझी आठवण काढशील, मी तुझ्या सोबत असेल. दिसले नाही तरीही. आणि खरंच आई, जेव्हा खूप पायऱ्या चढून मी वर आले, मला पायथाही दिसत नव्हता आणि तूही. पण खात्री आहे, तू इथेच आहेस. तू इथेच आहेस माझ्या हृदयात कायम.